यावर्षी इयत्ता 4थी आणि 7वीचे विद्यार्थी पण स्कॉलरशिप परीक्षा देणार आहेत, पण नेमका अभ्यास कसा करायचा, कुठून तयारी चालू करायची, काही आपण इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची जे काही सिलेबस आहे तोच तयारी करायचा आहे का? जसे सिलेबस जाहीर झालेला आहे, आपल्याला कोणत्या टॉपिकला महत्व द्यायचंय हे आपल्याला क्लिअर ठरवायचंय. तसे 5वी आणि 4थी मध्ये जो फरक आहे तो आपण नेमका कोणता आहे तो आपण डिटेलमध्ये पाहणार आहे, चॅप्टर वाईज सगळं पाहणार आहे. आणि हा सिलेबस आपण डाउनलोड करू शकता. आपलं MSK क्लास ऍप याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. आपण त्याच्यामधून ते जे काही ऍप मधून हा जो काही सिलेबस आहे तिथून आपण डाउनलोड करू शकता आणि ऍप मधूनच तिथून पाहू शकता. त्याचबरोबर MSK क्लास ऍप मध्ये जे काही आपलं आतापर्यंत सगळे स्टडी मटेरियल PDF या नोट्स आहे याचा वापर आपण 4थी आणि 7वीच्या तयारीसाठी कसं करू शकता हे पण आपण पाहूया. तर बघूया आपण. तर हा सिलेबस दिसतोय आपल्याला. इयत्ता 4थी मराठी माध्यम, ज्याच्यामध्ये मराठी ज्यांचा भाषा एक आहे म्हणजे प्रथम भाषा मराठी आहे, तो प्रथम भाषा ज्यांचा इंग्लिश आहे तोही सिलेबस आहे, तोही आपल्याला डाउनलोडला मिळून जाईल. तर त्याच्यामध्ये आता दिसतंय की जो मॅथ्स विषय आहे म्हणजे त्यातला पहिल्यांदा गणित विषय आपण बघूया, संख्याज्ञान. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या, चिन्हे, वाचन व लेखन, 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन, अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू, विस्तारित मांडणी, मोठ्यात मोठी म्हणजे बिगेस्ट नंबर नाही का, मोठ्यात मोठी संख्या, लहान संख्या, चढता उतरता क्रम, डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर, तुलना, कंपेअरिंग, 1 to 100 संख्येवर आधारित प्रश्न, 1 ते 100 संख्या, सम विषम संख्या, 1 ते 100 मधील मूळ संयुक्त त्रिकोणी चौरस संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर, प्राईम नंबर, कॉम्पोजिट नंबर, ट्रायंग्युलर नंबर, त्यानंतर बेरीज, 5 अंकी संख्यापर्यंतची बेरीज, हाच्याची बेरीज, वजाबाकी, सबट्रॅक्शन, गुणाकार आणि डिव्हिजन हे बेसिक क्रिया. त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं, त्यानंतर अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शनचे, मग त्यानंतर ऍडिशन, सबट्रॅक्शन. तर त्याच्यामध्ये समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, अंशाधिक छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, त्यांच्या प्रकारे त्यांची तुलना व परस्पर रूपांतर. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी आता हा पार्ट पूर्ण टाळलेला दिसत आहे. फ्रॅक्शनचे जे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे तो पार्ट इथं आपल्याला एवढा दिसलेला नाही. त्याचबरोबर मापन आणि महत्वपान, लांबी, वस्तुमान, धारकता, एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे म्हणजे ते मेजरमेंट मध्ये जनरली जो काही मोजमाप आहे त्या टॉपिक मध्ये असतात. कालमापन, घड्याळ, मध्यान्हपूर्व, मध्यान्हनंतर, तो 12 तास नंतर, दुपारच्या नाही का PM AM अशा प्रकारचं, मिनिट परस्पर रूपांतर, दिनदर्शिका, कॅलेंडर, कागद मापन, नाणी, नोटा, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियेवर आधारित शाब्दिक उदाहरणे, तो हे जनरली असतात. आणि बेसिक टॉपिक ह्याच्यामधले त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले नाहीत. आकृतिबंध, भौमितिक आकार, संख्या, विविध मुक्त हस्त आकृत्या हा एक मॅथ्स मध्ये त्यांनी जोडलेला आहे. त्याच्यामध्ये दिले किंवा किती टक्के प्रश्न त्याच्यावर विचारले जाणार हे पण दिले. भूमितीमध्ये कोन व कोन त्याचे प्रकार, सममिती, सिमेट्री, शिरोबिंदू, बाजू, ट्रायंगल नाही का, त्रिकोण, चौरस, आयत, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टेंगल, वर्तुळ, वर्तुळ म्हणजे सर्कल, त्याच्यामध्ये त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड, परिघ, अंतर्भाग आणि बाह्यभाग याच्याबद्दल दिलेले. त्यानंतर परिमिती, पॅरिमीटर, त्रिकोण, आयत आणि चौरस यांच्याबद्दल दिले. क्षेत्रफळ दिले, आयत, चौरस, त्रिमिती वस्तू आणि घडणी, 3D त्याच्यामध्ये दंडगोल, शंकू, गोल यांचे कडा, कोपरे, इष्टगती व घन. तो याच्यामध्ये घनफळ वगैरे असं काही नाही पण ह्याच्याबद्दल दिलेले आहे. त्यांनी चित्रालेख म्हणजे चित्ररूप माहितीचे आकलन. तो अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम आहे की ज्याच्यामध्ये बरेचसे टॉपिक वगळलेले तेच 5वीच्या विद्यार्थ्यांना जे असतात, जसं की पर्सेंटेज आहे, व्हॉल्यूम आहे, अशा प्रकारच्या किचकट गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या नाही. तो 4थीचा हा अभ्यासक्रम व्यवस्थित दिला आणि हा सर्व अभ्यासक्रम आपल्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थी बॅच मध्ये आपले 4थीची 3रीची पण विद्यार्थी आतापर्यंत तयारी करतात आणि त्याच्यामुळे हे सगळे टॉपिक ऑलरेडी आपले झालेले आहेत जे आपल्या MSK क्लास ऍप मध्ये आहेत. त्यानंतर हा आहे मराठी भाषा विषय, प्रथम भाषा मराठी. त्याच्यामध्ये आकलन म्हणजे उतारा, कविता, संवादावर आधारित सुसंगत वाक्यांचा, जाहिरातीवर आधारित प्रश्न, शब्द संपत्ती, समानार्थी, विरुद्धार्थी, समूहदर्शक, अलंकारिक, जोड शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दकोडी, एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. तर हे जे आहेत हे ऑलरेडी आहेत 5वीच्या विद्यार्थ्यांना तर आहेतच. त्यानंतर एका शब्दाचे भिन्न अर्थ, पिल्लू दर्शक शब्द, मनी, वाक्यप्रचार, वर्णमाला, शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्यानंतर लिंग, वचन, काळ, विराम चिन्हे, वाक्याचे भाग, शुद्ध अशुद्ध भाग, भाषाविषयक ज्ञानमध्ये लेखक, कवी, ग्रंथ, टोपण नाव, खेळाडू, दिनविशेष, विविध पुरस्कार, पदवी आणि किताब. तो अशा प्रकारे आपण सिलेबस मध्ये पाहिलं की 4थीच्या मध्ये बरेचसे जे टॉपिक आहेत 5वीचे ते वगळलेले आहेत आणि एक सिंपल असा सिलेबस दिलेला आहे.
या सिलेबसवर आधारित आपली न्यू बॅच एकदम फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होणार आहे, परंतु आपल्याला हे 2-3 महिने पण आपण उपयोगात आणू शकता, कारण आपली जी बॅच आहे ती त्याच्यामध्ये 5वीची जी ऑलरेडी शिष्यवृत्ती बॅच आहे त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे तो ऑलरेडी आपला पुढे आलेला आहे आणि त्याचे 2 महिने आहेत मुलांचे, त्याच्यामुळे ती बॅच आपल्याला जी आहे ती सुद्धा महत्वपूर्ण ठरू शकते आता 4वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना. हे आहे आपले MSK क्लास ऍप, जे आपल्याला याची डाउनलोडची लिंक दिली आहे. याच्यामध्ये हे डिफरंट कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये जर आपण आता पाहिलं 4वी-5वीचा हे कोर्स आहे, हा एक कोर्स आहे. आपण तर समजा याच्यामध्ये जाऊया 7वी-8वीसाठी, त्याच्यामध्ये बघूया की 7वीसाठी सिलेबस दिलाय तो कसा आहे. त्यासाठी आपल्या इथं कंटेंट आहे, कंटेंटमध्ये डेली लाईव्ह क्लासेस व्हिडिओ इथं आलेले असतात. त्याच्यानंतर मॅथ्स सेक्शन नुसार आहेत, मॅथ्स, इंग्लिश, मराठी, इंटेलिजन्स. त्याच्यामध्ये क्लास 7चा हा फोल्डर दिला वेगळा. त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये आपण आलो, सिलेबसमध्ये आल्यानंतर ना आपल्याला हे असं पाहता येणार आहे किंवा इंटेलिजन्स इंग्लिश पेपर 2. आपला आता बघूया गणित पेपर 1 मराठी माध्यमातून बघू आपण, त्याला इंग्लिश ट्रान्सलेट करू. अशा प्रकारे ही जी PDF आपल्याला ऍप मधून ही सगळं असं मिळू शकतं, जे तुम्हाला कायम ऍक्सेस याच्यामध्ये राहू शकतो. आणि हा आपण फ्री दिलेले आहे, म्हणजे दोन्ही हे ऍप डाउनलोड केल्यानंतर हे जे पेपर्स वगैरे आपण इथे फ्री मध्ये डाउनलोड करू शकता. त्यानंतर ना आता बघूया आपण की मॅथ्स जो आहे गणित इयत्ता 7वी त्यामध्ये दिसते संख्या ज्ञान. त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, संख्या रेषा इथपर्यंत त्यांना आहे. संख्यावरील क्रियामध्ये विभाज्य, विभाज्याच्या कसोट्या, वर्ग, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, लसावी मासावी, HF LCM. त्यानंतर फ्रॅक्शन मध्ये व्यवहार्य अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, घातांक, त्या गुणोत्तर व प्रमाण, भागीदार, रेशो, प्रपोर्शन, चलन, काळ, काम, वेळ, सरासरी, हे सर्व मॅथ्स मध्ये टॉपिक आहेत. त्यानंतर भूमितीमध्ये त्यांना भूमितीतील बिंदू, रेषा, किरण, कोनाचे प्रकार, त्यानंतर एक संपात बिंदू, बहुभुज आकृती, आंतरकोन, समांतर रेषा, गुणधर्म, संगत कोन, आंतरकोन, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, कंसाचे माप, हे सर्कल मधील महत्वाचे वेगळे टॉपिक आहेत. ठीक आहे. आर्क वगैरे, सेंट्रल अँगल, त्रिकोणाचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल, पायथागोरस प्रमेय, चौकोन गुणधर्म, त्रिमितीय आकार, मिती, सूची, गोल, घडणी, हे 3D जो टॉपिक आहे 3D वस्तू त्याच्यावरचा आहे. त्याच्यानंतर खाली आपण आलो महत्व, मापन म्हणजेच मेजरमेंट, परिमाण, लांबी, वस्तुमान, नंतर परिमिती, त्रिकोण, चौकोन, भुजमध्ये, क्षेत्रफळ, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, वर्तुळ यांचं क्षेत्रफळ, घनफळ व पृष्ठफळ पण आहे, इष्टगणित आणि घनाचं. सांख्यिकीमध्ये मध्यमान, वारंवारता, सारणी, स्तंभलेख, त्याला आपण मेजरमेंट नाही का, त्यामध्ये मीन, मूड, मेडियन या टाइप मध्ये आपण टॉपिक म्हणतो. व्यवहारिक गणित, शेकडेवारी, बँक व सरळ व्याज, नफा तोटा, सूट, कमिशन. त्यानंतर बीजगणित मध्ये अक्षरी म्हणजे जे का अल्जेब्रा म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये बैजिक राशी, त्यांच्यावरील क्रिया, बैजिक राशींची किंमत, त्यांचे अवयव, नित्य समानता, बैजिक सूत्रे, वर्ग विस्तार, एक्चल समीकरण, त्यावरील शब्दिक उदाहरणे. अशा पद्धतीने हा इयत्ता 7वीचा सिलेबस ह्याच्यामध्ये आहे. तर हा सिलेबस आपण डाउनलोड करू शकता. याच्या खाली आपल्याला दिलेले MSK क्लास ऍपची लिंक. याच्यामध्ये जर आपण आलं तर लक्षात कंटेंट मध्ये दिसते आपल्याला इंटेलिजन्स म्हणजे मॅथ्सचे वेगवेगळे टॉपिक्सवर आधारित आपल्याला हे लेसन या ठिकाणी दिसतात. PDF आणि जे आपल्या टेस्ट असतात ते याच्यामध्ये अपलोड होणार आहे सगळं. तो क्लास 4 आणि 7ची जी स्पेशल बॅच आहे, एकदा ह्या मुलांच्या या वर्षीच्या एक्झाम झाल्या साधारण जानेवारीपर्यंत आपल्याला संपणार आहे. फेब्रुवारीमध्ये लेटेस्ट न्यू बॅच आपल्याला स्टार्ट होणार आहेत. परंतु आपण आताचे 2 महिने पण न घालवता याच्यामध्ये जे टॉपिक्स दिलेत, समजा आपण आता याच्यामध्ये मॅथ्स मध्ये सेक्शन मध्ये गेलेले तर त्याच्यामध्ये दिसते फ्रॅक्शन, डेसिमल, फॅक्टर, बॉडमस, ह्याच्यामध्ये तुम्हाला जे टॉपिक सापडतात त्याची तुम्ही तयारी करू शकता. हळूहळू तुमची तयारी चालू होईल. तर हे प्रकारे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ह्याच्यामधून लाईव्ह क्लास पण जॉईन करता येतो. तर अशा प्रकारे आपण जर सध्या इथे गेलं तर 399 रुपये प्रत्येक कोर्स आपल्या प्राइस आहे. त्याच्यामध्ये नवोदय सैनिक स्कूल, त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्याला हा कोर्सला M10 अशा प्रकारे जर आपण तिथं कोड टाईप केला M10 तर आपल्याला हा 50% डिस्काउंट त्याच्यामध्ये पण मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हा महत्वाचा अपडेट होता. ते डाउनलोड करून घ्या. आणि याच्याबद्दल जे आपले व्हिडिओज आहेत आणि पुढे भविष्यामध्ये स्पेशल बॅच आहे 4थी 7वीची चालू होणार आहे, त्यावेळेस आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ आणणार आहोत. भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये.